आज आपल्यासोबत डॉक्टर राजेश भिडे आहेत. डॉक्टर राजेश भिडे यांनी फिजिक्समध्ये PhD पूर्ण केली आहे आणि सध्या ते ओर्लिकॉन ब्लेझर्स कोटिंग्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर राजेश भिडे यांना 30 वर्षांहून अधिक औद्योगिक क्षेत्राचा अनुभव आहे. प्रोसेस डेव्हलपमेंट या कौशल्यामध्ये ते अनेक वर्ष काम करत आहेत. आज डॉक्टर राजेश भिडे हे आपल्याला फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राशी निगडित क्षेत्रांबद्दल माहिती देणार आहेत आणि त्यातील वेगवेगळ्या करिअरच्या संधींबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या जगामध्ये बदल ही एकच कायम राहणारी स्थिती आहे. म्हणजे कायम काहीतरी बदलत राहणार आहे आणि हे फिजिक्सला सुद्धा लागू आहे. त्याच्यामुळे गेल्या 10 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन आणि खूप वेगळ्या प्रकारचे बदल या फिजिक्सच्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 2 म्हणजे जगाच्या निर्मितीतले वेगवेगळे प्रकार किंवा कशा प्रकारे निर्मिती झाली असेल ह्याबद्दल संशोधन चालू होतं. त्याच्यामध्ये लेझर फ्युजन की ज्याच्यामुळे कंटिन्युअस कायमस्वरूपी ऊर्जा मिळत राहील ह्या प्रकारचं एक संशोधन नुकतंच झालं आहे आणि ते खूप प्रसिद्ध झालं होतं. दुसरं आईन्स्टाईननी जे वर्तवलं होतं त्याच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्सबद्दल त्या प्रत्यक्ष बघता येतात दिसतात अशा प्रकारचं संशोधन झालं आहे. तिथपासून ह्या म्हणजे जगाच्या निर्मितीच्या मोठ्या प्रमाणावरच्या संशोधनापासून ते अगदी आपण रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये घड्याळ असेल, कम्प्युटर असेल, छोटे छोटे उपकरणं असतील, इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, ह्या सर्व प्रकारच्या वस्तूंमध्ये किंवा ह्या सर्व प्रकारच्या स्केलवरती मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. त्याच्यामुळे स्मार्ट ज्याला खूप हुशार उपकरणं किंवा कमीत कमी ऊर्जा वापरणारी उपकरणं, ऊर्जेचा खूप एफिशियंटली वापर करणारी उपकरणं, नवीन प्रकारची पदार्थ की जे पृथ्वीवरच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करतील आणि ज्याच्यामुळे त्याचा पर्यावरणाला हानी कमी प्रमाणात होईल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप प्रकारची संशोधनं आणि नवीन पदार्थ, नवीन वस्तू, नवीन सेन्सर्स हे गेल्या 10 वर्षात निर्माण झालेले आहेत. भौतिकशास्त्रज्ञ किंवा त्या भौतिकशास्त्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये काम करता येतं. शिक्षण क्षेत्र हे तर सगळ्यांना माहितीच आहे. शिक्षण क्षेत्र आहे, संशोधनाचं क्षेत्र आहे. उद्योगधंद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फिजिक्स ज्यांना येतं आणि त्यांना वापरलं आहे त्यांना काम करता येतं. आणि विश्लेषण मिळालेल्या माहितीचा कशाप्रकारे विश्लेषक म्हणून सुद्धा ही सगळी फिजिक्सची लोकं काम करू शकतात. पूर्वी एकेकाळी असं वाटायचं की ज्यांनी फिजिक्स केलं आहे किंवा बेसिक सायन्सेस केलं आहे त्यांना एकतर शिक्षक होता येतं किंवा संशोधक होता येतं. काही काळापर्यंत अशा प्रकारचा समज होता, पण हा समज आता पूर्णपणे खूप बदल झालेला आहे. हा समज बाळगण्याची काहीही कारण नाही. फिजिक्स केलेल्या एखाद्या व्यक्तीला तो नुसतं शिक्षक किंवा संशोधक म्हणून न राहता त्याला उद्योगांमध्ये काम करता येतं, त्याला विश्लेषक म्हणून काम करता येतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तो एक प्रोसेस तयार करणे, प्रक्रियेचं ॲनालिसिस करणे, क्वालिटी ॲश्युरन्समध्ये अशा वेगवेगळ्या उद्योगात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला काम करता येतं. जिथे विश्लेषक म्हणून काम करायचं असेल तेव्हा जेव्हा फिजिसिस्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषणाला वापरल्या जाणाऱ्या पद्धती असतात, कंपॅरिझनच्या पद्धती असतात किंवा ॲनालिटिकल ज्याला म्हणता येतात अशी पद्धती असतात, त्या पद्धतींचा वापर दिलेल्या माहितीचा विश्लेषण करून त्यातनं काही निष्कर्ष काढून त्यातनं मोठ्या प्रमाणावर ती माहिती लोकांना देऊन तो काम करू शकतो. सरकारने आता नवीन प्रकारच्या खूप मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये सेमीकंडक्टर्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या इंडस्ट्री आहे की जिथे फिजिक्स हाच त्या सगळ्याचा बेस आहे. त्याच्यामुळे अशा उद्योगांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संधी या फिजिक्समध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना उपलब्ध आहे. ह्या सगळ्या उद्योगांमध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे क्वालिटी स्टडी असेल, उत्पादन क्षेत्रामध्ये असेल किंवा उत्पादन ह्या डिपार्टमेंटमध्ये असेल, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे काम करता येतं. मी फिजिक्समध्येच PhD केली 1993 मध्ये आणि त्याच्यानंतर
इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगांबरोबर काम करायचं असं ठरवलं आणि गेली कित्येक वर्ष मी ते काम करतो आहे. आणि PhD करताना किंवा फिजिक्स करताना ज्या मी गोष्टी शिकलो की ज्याचं ॲनालिसिस करायचं शिकलो त्या सगळ्याचा वापर मी आता माझ्या या गेल्या काही वर्षाच्या कामामध्ये करतो आहे. भौतिकशास्त्रातलं संशोधन बघितलं किंवा कुठल्याही संशोधन बघितलं तर ते 2 भागांमध्ये आपल्याला करता येतं. 2 प्रकारे होतं. एक असतं ते ज्याला थेरॉटिकल किंवा सिद्धांतिक संशोधन म्हणतात आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये प्रयोग करून ज्याला व्यवहारात वापरलं जाणारं संशोधन असं असतं. त्याच्यामुळे ह्या 2 प्रकारची संशोधनं कुठल्याही प्रकारच्या सायन्सच्या किंवा विज्ञानाच्या प्रकारात होतात. तसंच फिजिक्समध्ये असतं. त्यामुळे तुम्ही सैद्धांतिक करत असाल किंवा प्रायोगिक प्रयोग करत असाल तर तुम्ही कुठला तरी एक सिद्धांत मांडला जातो. त्याच्यासाठी तुम्ही जर प्रयोग करणार असाल तर तो प्रयोग करायला किंवा तो सिद्ध करायला वेगवेगळे प्रयोग केले जातात. नवीन पदार्थ आणि त्याचा उपयोग दाखवणार असाल तर त्याच्याकरता प्रयोग केले जातात. आणि मग त्या जे आपण प्रयोग करतो ते आपण मांडलेल्या मूळ सिद्धांतांशी किंवा आपण ज्या दृष्टीने हे प्रयोग करायला सुरुवात केली होती त्याच्याबरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहायला लागतं. आणि त्यानुसार त्याच्या प्रयोगांमध्ये काही बदल करायला लागतात आणि नवीन प्रयोग करायला लागतात. आणि मग हा आपण मांडलेला सिद्धांत बरोबर आहे का नाही हे जाहीर करायला लागतं. जेव्हा सैद्धांतिक ज्याच्यामध्ये प्रयोग न करता मूलभूत संशोधन करत असतात तिथे सुद्धा तुम्ही काहीतरी सिद्धांत मांडलेला असतो. ह्याच्यामुळे हे होईल, त्याच्यामुळे हे होईल आणि मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ते सिद्ध करायचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं जरी संशोधन करत असाल तरी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डाटा मिळवणं, तो त्याचा विश्लेषण करणं आणि त्यातनं निष्कर्ष काढणं ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. भौतिकशास्त्र हा विषय आपल्याला शाळेपासून असतो. त्याच्यामुळे एखाद्याने जर अध्यापक म्हणून काम करायचं ठरवलं तर शाळा, कॉलेजेस ज्याला आता ज्युनियर कॉलेजेस म्हणतात किंवा महाविद्यालय म्हणतात तिथे, सिनियर कॉलेजेस आणि विद्यापीठं ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला अध्यापनाचं काम करता येतं. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला त्या अध्यापक म्हणून काम करण्याकरता ज्या आवश्यक गोष्टी असतील, शिक्षण असेल किंवा काही अटी असतील त्या पूर्ण करायला लागतात. त्याच्यामुळे शाळेतल्या शिकवणाऱ्या अध्यापकांपासनं त्या विद्यापीठांमध्ये शिकवणारे अध्यापक ह्यापर्यंत सगळीकडे फिजिक्सच्या शिक्षकांची गरज आहे आणि खूप चांगल्या उत्तम शिक्षकांची गरज आहे. याखेरीज बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये ऑनलाईन ज्याला म्हणता येतील अशा पद्धतीचे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ट्युटर्स म्हणून काम करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकता. स्वतःचे ब्लॉग निर्माण करून त्याच्यावर तो शिक्षण देऊ शकता. वेगवेगळ्या विद्यापीठांमधनं ज्याला संरक्षण संस्था आहेत किंवा वेगवेगळी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी सुद्धा फिजिक्स शिकवण्यासाठी खूप चांगल्या शिक्षकांची गरज आहे. त्याच्यामुळे अध्यापक म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर कुठल्याही शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येईल. भौतिकशास्त्र हा एक मुख्य विषय झाला पण त्याच्याशी निगडीत अनेक वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या शाखा त्यांच्याबरोबर काम होऊ शकतं. हवामानशास्त्र, ॲटमॉस्फेरिक सायन्स, नंतर बायोफिजिक्स म्हणून एक स्वतंत्र शाखा आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स आणि मेडिकल टूल्स ह्याच्याबद्दल माहिती असते. नंतर पर्यावरणशास्त्र हा एक सुद्धा भाग होतो. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो एनर्जी स्टडीज, ज्याला ऊर्जा विषयक वेगवेगळे संशोधन चालू असतं, तो सुद्धा फिजिक्सचा पार्ट होतो. तर ऑप्टिक्स ज्याला म्हणता येईल, ऑप्टिक्स, लेझर, सेन्सर्स हे सगळी वेगवेगळ्या प्रकारची नवीन नवीन क्षेत्र जी फिजिक्समधनं ब्रँच आऊट झाली किंवा फिजिक्समधनं निघालेली आहेत आणि त्यामुळे ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात फिजिक्सचा उपयोग होतो. विज्ञान शाखेमध्ये सामान्यपणे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, कारण इंजिनिअरिंगला जायचं असेल तर केमिस्ट्री, फिजिक्स पाहिजे आणि वैद्यकीयाला जायचं असेल तर बायोलॉजी पाहिजे. पण फिजिक्स जर करायचं असेल तर मॅथमॅटिक्स हे अत्यंत गरजेचं आहे.
फिजिक्सचा सगळा पाया हा मॅथमॅटिक्समध्ये आहे, गणितामध्ये आहे. त्याच्यामुळे ते असणं अत्यंत आवश्यक आहे. खरं बघता जर तुम्ही पुढे जर संशोधन कुठल्याही विज्ञान क्षेत्रात करत असाल तर मॅथमॅटिक्स हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स हे कधीच सोडू नये. पण याखेरीज संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा नवीन आता ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात किंवा कम्प्युटेशनल इन्फॉर्मेशन असेल, अशा प्रकारचे सब्जेक्ट घ्यायला, असे विषय घ्यायला हरकत नाही. पण मॅथमॅटिक्स हा विषय फिजिक्स करायचा असेल तर असणं अत्यावश्यक आहे. भौतिकशास्त्रामध्ये BSc आणि MSc हे तर सगळ्यांना माहितीच आहेत आणि ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठातनं मिळतात. याखेरीज वेगवेगळ्या IITsमधनं MTechचे कोर्सेस उपलब्ध आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यात तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळते. आयसर म्हणून जी नवीन संस्थान भारत सरकारने सुरू केलेलं आहे ते मुख्यतः विज्ञानातल्या संशोधनाकरता आणि शिक्षणाकरता केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या BS आणि MS या डिग्रीज असतात. इंडियन वेगवेगळ्या विद्यापीठांच्या त्यांच्या MTechच्या डिग्रीज अवेलेबल आहेत किंवा MTechच्या डिग्री आपल्याला घेता येतात. TIFR आणि BARC ह्या 2 मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. त्यांच्यासुद्धा आपापल्या MSc ह्या डिग्रीज अवेलेबल आहेत. TIFR ही मूलभूत संशोधन करणारी संशोधन संस्था आहे. त्यांची PhDची इंटिग्रेटेड कोर्स म्हणतात ती शक्य आहे की ज्याच्यामध्ये 3 वर्षानंतर तुम्हाला मास्टर्स डिग्री मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही वाटलं तर पुढे संशोधन चालू ठेवू शकता किंवा ती डिग्री घेऊन थांबू शकता. BSc किंवा MSc आपण जेव्हा करतो तेव्हा त्या डिग्रीज तुम्हाला आपल्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये मिळतात. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला आपल्या ज्याला 12वीचे मार्क असतात त्याच्यावरती तुम्हाला BScला प्रवेश मिळतो. MScच्या प्रवेशाकरता तुम्हाला BScची मार्क असतात किंवा काही ठिकाणी MScच्या प्रवेशाला करता त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते. विशेषतः TIFR किंवा BARC याच्यामध्ये जर तुम्हाला काही MSc किंवा त्यांचे कोर्सेस करायचे असतील तर त्याच्याकरता त्यांची प्रवेश परीक्षा द्यायला लागते. याखेरीज IITमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांची गेट ही परीक्षा असते की ज्याच्याद्वारे तुम्हाला प्रवेश घ्यायला लागतो. तो तुम्हाला MSc नंतर घेतो आणि तुम्हाला MTechची डिग्री मिळते. काही विद्यापीठं जे MTechची डिग्री देतात तीसुद्धा त्यांची कधीकधी प्रवेश परीक्षा त्यांची असते. आयसरची स्वतःची एक ॲप्टिट्यूड टेस्ट असते किंवा त्यांची प्रवेश परीक्षा असते ती देऊन त्यांना द्यायला लागतं, आतमध्ये प्रवेश मिळू शकतो. आयसरच्या प्रवेशाकरता आणखीन एक प्रकार असतो म्हणजे किशोर विज्ञान, त्याला KVPI योजना आहे तो पण एक मोठा एक चांगली संधी असते की ज्याच्याद्वारे आयसरमध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो. ह्या मोठ्या ज्या संस्था आहेत, MTech गेट असेल, IITs असतील, IISc असेल, TIFR असेल, ह्या सगळ्या जिथे जिथे प्रवेश परीक्षा लागते तिथे प्रवेश परीक्षा देताना खूप अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. बेसिक फिजिक्स ज्याला फिजिक्सचं मूलभूत ज्ञान आहे, माहिती आहे, ती सगळी माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे त्याच्यावर सिद्धांतांवर आधारित जे वेगवेगळे प्रश्न असतात ते कसे सोडवायचे असतात त्याची संपूर्णपणे प्रॅक्टिस असायला पाहिजे, त्याची तयारी असायला पाहिजे. कायम ते प्रश्न सोडवण्याची तयारी करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. परत ह्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोचिंग क्लासेस ज्याला म्हणतात ते पण आहेत. ते त्याच्याद्वारे तुम्हाला अभ्यास कसा करावा, कुठल्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत, कसे प्रश्न सोडवावेत हे सगळं सांगता येतं. ऑनलाईन काही कोर्सेस आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला हे प्रश्न कसे सोडवायचे हे कळतं. तर अशा नियमित अभ्यास, नियमित प्रश्न सोडवणे आणि मूलभूत शंका आणि मूलभूत माहिती असणे फिजिक्सचे हे खूप महत्त्वाचं आहे. BSc आणि MSc करता खूप
लोकांचे खूप जण शिष्यवृत्ती देत नाहीत. BARCच्या कोर्समध्ये तुम्हाला कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते, पण जेव्हा तुम्ही MTech किंवा PhD करता त्याच्याकरता मात्र तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते. ती शिष्यवृत्ती तुम्हाला UGC किंवा AICTचे जे नियम असतील त्या नियमांनुसार मिळते. कुठल्याही विषयात आपल्याला जर पुढे काम करायचं असेल तर मुख्यतः त्या विषयाची आवड, त्यामुळे भौतिकशास्त्राविषयी आवड हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याचबरोबर भौतिकशास्त्र हा विषय खूप आपल्या आयुष्यात सगळीकडे असल्यामुळे त्याच्यात काम करताना संशोधक वृत्ती पाहिजे, चिकित्सक वृत्ती पाहिजे. एखादी गोष्ट कळली समजली नाही तर ते परत परत विचारून समजून घ्यायची वृत्ती पाहिजे. ॲनालिटिकल, ज्याला चिकित्सक म्हटलं की नुसते चिकित्सक म्हणण्यापेक्षा एखादी गोष्टीचा त्यातनं निष्कर्ष पण चिकित्सा करून त्यातनं ॲनालिसिस करून शेवटी त्यातनं निष्कर्ष पण काढता आले पाहिजेत. हे संशोधनाच्या दृष्टीने माहिती असलेले किंवा गरज असलेले काही गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही संशोधन करत असता किंवा शिकवत असता तेव्हा गटाबरोबर काम करत असता, त्यामुळे गटाबरोबर काम करणं, संशोधन करत असताना पहिल्या भागामध्ये परत चुका काही होतात किंवा आपल्याला पाहिजे तसे निष्कर्ष येत नाहीत किंवा रिझल्ट्स येत नाहीत, तर त्यातनं परत शिकून घेऊन नवीन प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करणं आणि त्यातनं पुढे जाणं हे आलं पाहिजे. दुसरं, संयम. अत्यंत शांतपणे, व्यवस्थित, शांत डोक्याने, खूप संयमित यांनी आपल्याला संयम ठेवून हे सगळे भौतिकशास्त्रामध्ये काम करायला लागतं. ज्यांनी भौतिकशास्त्रामध्ये काम केलेलं आहे त्यांना 3 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये काम करता येतं. एक तर शिक्षण क्षेत्रामध्ये, दुसरं संशोधन क्षेत्रामध्ये आणि तिसरं उद्योग व्यवसायांमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये. आणि या प्रकारच्या सर्व प्रकारच्या जे तिन्ही प्रकारच्या संधी आपल्याकडे भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये उपलब्ध आहेत. शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक भागात बघितलं तर आधी सांगितलं त्याप्रमाणे अगदी शाळेतल्या शिक्षकांच्या अध्यापनापासून ते PhD पर्यंतचं अध्यापन तुम्हाला करता येतं. नंतर संशोधन म्हणालात तर तुम्ही संशोधन, PhDचं संशोधन असतं, विद्यार्थ्यांना संशोधनाचं तुम्ही मार्गदर्शन करू शकता. पण त्याचबरोबर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर खूप संशोधनाच्या लॅबोरेटरीज आहेत की ज्याच्यामध्ये मूलभूत किंवा प्रायोगिक संशोधन चालू असतं, की ज्याच्यामध्ये भारतामध्ये तुम्ही विचारलं तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL आहे, TIFR मुंबईला आहे, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर SSC आहे. अशा वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये तुम्ही रिसर्चर म्हणून काम करू शकता. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून जसं काम करू शकता तसंच तुम्ही तिथे त्याला टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करू शकता, की जिथे जी वैज्ञानिक उपकरणं असतात ती उपकरणं वापरण्याकरता माणसं लागतात, ती तुम्ही फिजिक्समध्ये तुम्ही जेव्हा करता तेव्हा वापरले असतात ते करता येतं. तिसरं क्षेत्र आहे जे उद्योगधंद्यांमध्ये. उद्योगामध्ये तर फिजिक्स हे नवीन नवीन प्रकारचे पदार्थ किंवा मटेरियल डेव्हलपमेंट करता खूप वापरलं जातं. त्याच्यामुळे तिथे लागणाऱ्या ज्या ॲनालिटिकल इक्विपमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये तिथे तुम्ही काम करू शकता. प्रोडक्शन, त्याच्या उत्पादन विभागामध्ये काम करू शकता, क्वालिटी कंट्रोल विभागामध्ये काम करू शकता. ॲनालिसिस जिथे करत असतात आणि जिथनं वेगवेगळे ॲनालिसिस करून त्यातनं निष्कर्ष काढून तुम्ही उत्पादनाला मदत करू शकता. अशा प्रकारच्या सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि ह्या संधी भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा उपलब्ध आहेत. भारताच्या बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, विद्यापीठ आहेत, तिथे तुम्हाला काम करता येतं. तिथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स म्हणून मिळतात. आता वेगवेगळे उद्योग भारतामध्ये परदेशातून आपल्याकडे येत आहेत. जर्मन आहेत, अमेरिकन आहेत, नंतर इटालियन आहेत, अशा किंवा स्विस आहेत. ह्या सगळे उद्योगधंद्यांनासुद्धा परदेशात आणि आपल्याकडे फिजिक्समध्ये काम करणारे लोक उपयोगी पडतात. फिजिक्समध्ये किंवा भौतिकशास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही करिअर करत असाल किंवा काम करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. तो बाळगणं खूप गरजेचं असतं. तुम्ही संशोधन करत असता किंवा शिकत असता त्यामुळे 12वी नंतर साधारणपणे 8 ते 10 वर्ष, म्हणजे तुम्ही जर PhD केलं तर 8 ते 10 वर्षापर्यंतचा काळ हा तुम्ही शिकतच असता आणि त्याच्यामुळे त्या काळात अत्यंत संयमितपणे
काम करणं आणि गरजेचं असतं. दुसरा महत्त्वाचा भाग ह्याच्यात आहे की आपल्याला जी डिग्री मिळते ती सायन्सची असते, ती प्रोफेशनल डिग्री नसते किंवा इंजिनिअरिंगची डिग्री नसते. त्याच्यामुळे उद्योगांमध्ये काम करताना, विशेषतः उद्योगांमध्ये काम करताना आपल्याला वाटेल की आपण जे शिकलो किंवा आपण जे केलं ते प्रत्यक्षात तसंच्या तसं उपयोगी पडत नाही. पण हे संशोधन करत असताना किंवा भौतिकशास्त्रात काम करत असताना किंवा शिकत असताना तुम्ही जे काही पद्धती शिकलेल्या असतात किंवा ॲनालिसिस करायच्या, विश्लेषण करायच्या ज्या पद्धती शिकलेल्या असतात, तुम्ही जर प्रायोगिक काम करणार असाल तर ते प्रयोग करताना जी इक्विपमेंट्स किंवा जी उपकरणं हाताळलेली असतात ती सगळी वेगळ्या कारणांकरता इथे वापरली जातात, उद्योगधंद्यात वापरले जातात. त्यामुळे ते जे आपलं शिकलेलं ज्ञान आहे, जे आपण शिकलेलो आहोत किंवा जे आपण ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान आपण त्या कामासाठी ज्याच्यात आपण संशोधन केलं त्याच्यासाठी नाही, पण वेगळ्या संशोधनासाठी किंवा वेगळ्या कामाकरता वापरता येणं आणि त्या प्रकारची आपल्याकडे फ्लेक्झिबिलिटी असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि हे सगळ्यात माझ्या मते हा मोठा चॅलेंज आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की आपण शिकलो त्याच फील्डमध्ये, त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला मिळेल, पण तसं न मिळतासुद्धा त्याचा उपयोग आपण खूप चांगल्या ठिकाणी करू शकतो. MSc करताना किंवा PhD करताना आपल्याला लॉजिकल थिंकिंग शिकवलेलं असतं की एक विशिष्ट प्रकारे विचार करायचं शिकवलेलं असतं, तेच आपल्याला इतर ठिकाणी वापरता येतं. ज्यांना कोणाला भौतिकशास्त्र हे सगळ्यात बेसिक ज्याला शास्त्र म्हणता येईल असं आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाला या भौतिकशास्त्र विषयात पुढे काही शिक्षण घ्यायचं आहे आणि करिअर करायचं आहे त्या सगळ्यांचे मी खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि त्या सगळ्यांनी अवश्य ह्या सगळ्या क्षेत्रात यावं असं वाटतं. त्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनीला मी माझे आभार व्यक्त करतो, कारण फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र हा विषय पटकन कोणी पुढच्या अभ्यासाकरता किंवा करिअर म्हणून निवडत नाही, पण त्याच्याबद्दल माहिती देणं आणि त्यामुळे काही पुढे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे संशोधक आणि भौतिकशास्त्रात काम करणारे व्यक्ती मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे. तर त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. मागील 10 वर्षातील बदल. कंटिन्युअस लेझर फ्युजन सिस्टीमचा शोध, गुरुत्वाकर्षण लहरींचा प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात अनुभव, लहान आणि वेगवान उपकरणं, नवीन द्रव्यांचा म्हणजेच मटेरियल्सचा शोध, कारकिर्दीच्या संधी, अध्यापक, शाळा, महाविद्यालय, पदवी, पदव्युत्तर शिक्षण, अभ्यासक्रमांसाठी अध्यापन, विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन, संशोधन क्षेत्र, NPL नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, SAC स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इत्यादी ठिकाणी सैद्धांतिक संशोधन, प्रयोगशाळांमधून व्यावहारिक संशोधन प्रयोग करणे, ऊर्जाविषयक संशोधन, ऑप्टिक्स, लेझर, सेन्सर, हवामानशास्त्र, बायोफिजिक्स या क्षेत्रांमध्ये संशोधन, विश्लेषक म्हणून डेटा मायनिंग, डेटा इंटरपोलेशन, DRDO, रेल्वे, उद्योगांसाठी उत्पादन विभाग, गुणवत्ता नियंत्रण, वैज्ञानिक उपकरण इत्यादी क्षेत्रांमध्ये संधी. आवश्यक शिक्षण. विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक. अनेक विद्यापीठांमधील BSc, MScचे अभ्यासक्रम यासाठी उपलब्ध आहेत. 12वीच्या गुणांवर आधारित यासाठी प्रवेश मिळू शकतो. IIT मधून MTech ज्यासाठीची प्रवेश परीक्षा गेट ही उपलब्ध आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc बँगलोर भौतिकशास्त्र आणि मटेरियल सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण या दोन्हीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा उपलब्ध आहेत. IISER, ISER, BS आणि MS या दोन्हीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा उपलब्ध आहेत. TIFR एकात्मिक अभ्यासक्रम इंटिग्रेटेड कोर्स, BARC पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध, MTech, PhD यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध. कौशल्य. भौतिकशास्त्राचं मूलभूत ज्ञान, सिद्धांतांवर आधारित प्रश्न सोडवणं, संशोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती, गटासोबत काम करणं, चुकांमधून शिकणं, संयम, लवचिकता इत्यादी कौशल्य आवश्यक आहेत.